स्ट्रीट स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसल्या प्रेक्षक आहेत त्यांचं देखील आम्ही निश्चितपणे हार्दिक स्वागत करतो. सुदेश संघासाठी पहिलं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. निश्चितच बोरिवली यांकडून ओमकारसाठी पहिला चेंडू मिडल लेग स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेळून काढतो. चेंडू म्हणजे मिड डाऊनला एक धाव. स्वतःचं वैयक्तिक खातं बोलतोय. मिस फिल्डिंग होते 2 धावा. सुरुवात करतोय ओमकार. निश्चितच श्री गणेशा करतोय आपल्या संघाचा. दॅट इज नयन वॉरियर्स. केवन किंग्स संघाने टॉस जिंकून प्रथम आमंत्रित केलं नयन वॉरियर्स संघाला आणि सलामीची जोडी मैदानावर आपण पाहतोय ओमकार आणि गेल्या वर्षीचा एक जबरदस्त अटॅकिंग बॅट्समन अंजारलेकर अक्षय आकाश ज्याने निश्चित आकाशाला गवसणी घातली होती. स्काय इज द लिमिट आपण म्हणू शकतो. जो नॉन स्ट्राईकला आहे. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय तो म्हणजेच सुदेश. पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट राईट आर्म राऊंड विकेट. आता मात्र या ठिकाणी अति चांगला फटका देखणा फटका पाहायला मिळतो. अलॉंग विथ द कार्पेट चेंडू येतोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. दणदणीत सणसणीत चांगली सुरुवात आपण पाहतोय. ओमकारच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. 2 चेंडू धाव संख्या 6. केवन किंग्ज विरुद्ध नयन वॉरियर्स या 2 संघांमध्ये आपण ही पहिली सलामीची लढत पाहतोय. घर बसल्या देखील प्रेक्षक व्हॉट्सअपच्या माध्यमातून निश्चितच लाईव्ह जे बघतायत ज्यांना निश्चित नुकतीच लिंक शेअर केलेली आहे तर स्ट्रीट स्पोर्टच्या माध्यमातून जे लाईव्ह प्रेक्षक आहेत त्यांचं देखील आम्ही कांदिवली प्रीमियर लीग 2020 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. आपल्या माहितीसाठी जे उशिरा प्रेक्षक आमच्या या ठिकाणी जुळलेले आहेत त्यांच्यासाठी सुरू असलेला सामना केवन किंग्ज विरुद्ध नयन वॉरियर्स. केवन किंगने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले. आमंत्रित केलंय फलंदाजीला. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि चांगली सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सुदेश. आता मिडल लेग स्टंप फुल टच चेंडू ऑन साईडला खेळतोय. डीप मिड विकेटच्या दिशेने खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय. चेंडू सीमा पार जातोय का बघूया. चेंडू सीमा पार. चौकार. What a start has been given by the batsman Omkar. What a Sri Ganesha has been given for Nayan Warriors. नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. जसं आपण म्हणतो की नयन वॉरियर्स साठी एक वेगळा नयन हा आहे आणि जर या नयनने जर तिसरा डोळा उघडला तर खूप काही वेगळा चमत्कार इथे घडू शकतो. कारण आपण नेहमीच म्हणतो की चमत्कार केल्यानंतर तुम्हाला मोठा नमस्कार मिळेल. सुप्रभात. गुड मॉर्निंग टू ऑल द व्ह्यूअर्स अँड स्पेक्टेटर्स wherever you are. We are watching Kandivali Premier League 2020. The first match has begun now between Kevan Kings versus Nayan Warriors. Kevan Kings have won the toss and decided to field first. They invite Nayan Warriors to bat first. And what a start. Omkar अप्रतिम फलंदाजी. देखणे फटके पाहायला मिळतात. गॅप मध्ये शोधून करतो. प्लेसमेंट अप्रतिम पाहायला मिळते. नुकतंच आपल्याला माहित आहे कोरोनाचा काळ सुरू होता आणि त्या दरम्यान गेले 1.5 महिना आपण IPLच्या माध्यमातून थोडं आपलं मनोरंजन झालं. 5 वेळा मुंबई इंडियन्सने निश्चितपणे IPL चॅम्पियन ठरला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. आणि या ठिकाणी बघूया कोण आज KPLचा विजेता ठरतोय. फलंदाजी करण्यासाठी सुदेश. लाईन लेंथ थोडी चेक करावी लागेल सुदेशला. पुन्हा एकदा मिडल लेग स्टंपवरचा चेंडू थोडा सॉफ्ट शफल होऊन एक वेगळा स्वाईप निश्चितच खेळायचा होता. स्वीप मात्र पंचांचा इशारा येतो तो म्हणजेच लेग बाय. एक्स्ट्रा धाव मिळते. अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 11.
हॅलो, आता येतोय का? येतोय. आपण पाहतोय कांदिवली प्रीमियर लीग 2020 या ठिकाणी सुरू असलेला सामना तो म्हणजे केवन किंग विरुद्ध नैन वॉरियर्स. नैन वॉरियर्स या संघाची सुरुवात चांगली केली होती ज्यावेळेस ओमकार याने चांगली सुरुवात केली होती आणि त्यानंतर पहिला गडी बाद झाला होता. ओमकारच्या रूपामध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर ओमकार रीडकर बाद झाला. 10 धावा केल्या होत्या 7 चेंडूमध्ये. नवीन फलंदाज आकाशने सुरुवात चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर षटकार खेचून त्याने यावर्षी देखील एक वेगळ्या प्रकारचा आपला आदेश दिला होता की येस लेग ब्रेक चेंडू होता. अतिशय चांगल्या प्रकारे चेंडूने बॅटची कडा घेऊन चेंडू होते शॉर्ट थर्ड मॅनला 1 धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. एक गडी बाद 21 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. 5 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्यायची आहे. जे उशिरा प्रेक्षक आमच्या स्ट्रीट स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील जिथे आहात, आज रविवार सुट्टीचा दिवस, दीपावलीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. निश्चितच गुजराती बांधव यांच्यासाठी देखील आज पाडवा आहे. नवीन वर्ष आपण सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, चांगलं आरोग्याचं जावं हेच आम्ही निश्चित ईश्वराकडे प्रार्थना करूया. KPL 2020 आपण पाहतोय. पुढचा चेंडू लेग ब्रेक. आता मात्र डाव्या यष्टी बाहेर निश्चित चेंडू होतो तो म्हणजे शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईट. 51 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 23. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केल्यानंतर कुठेतरी इथे ब्रेक लावलेला आहे, चाप लावलेला आहे ते म्हणजेच केविन किंगच्या गोलंदाजाने. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला प्रशांत कडून पाहायला मिळते. प्रशांतचा पुढचा चेंडू. आता मात्र लेग ब्रेक रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट. पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी बायच्या रूपात एक धाव. आकाश अंजारलेकर नॉन स्ट्राईक यांना जबरदस्त खेळाडू आहे आणि त्यांना स्ट्राईकला आता पडतोय सदानंद. नेहमीच आनंद एन्जॉय करणारा सदानंद. बघूया फलंदाजी मधला आनंद कसा घेतोय. पुढचा चेंडू प्रशांतचा. आता मात्र फुलटा चेंडू हवेमध्ये टोलवतोय डीप स्क्वेअर लीगच्या दिशेने. खेळाडू त्या चेंडूवर येतोय आणि खेळाडू बाद. गॉन. येस, सेकंड विकेट हॅज फॉलन ऑन द स्कोर ऑफ 24, लॉस्ट ऑफ 2 विकेट्स. गडी बाद होतोय तो म्हणजेच सदानंद धाडवेंच्या रूपामध्ये दुसरा गडी बाद होतोय नयन वॉरियर्स या संघाचा. आणि आकाश अंजारलेकर याच्यावर तर मोठी जबाबदारी असेल. मात्र 5 षटकांचा सामना असेल त्यावेळेस बघा अतिशय चांगल्या प्रकारचं ग्राउंड आहे. आपण पाहतोय मगाशीच मी म्हटलं की कशा प्रकारे आपण गेले 7 ते 8 महिने प्रत्येक कुटुंब एक वेगळ्या प्रकारे आपलं जीवन जगत होता आणि एक वेगळ्या प्रकारे लॉकडाऊन मध्ये स्ट्रगल करत होते. कित्येक जणांचे जॉब्स अवेलेबल होते ते निश्चितच दुरावले आणि खूप काही शिकायला मिळालं. लाईफ लाईन असलेलं क्रिकेट म्हणजे क्रिकेट प्रत्येक जर मुंबईमधल्या खेळाडूंसाठी म्हटलं तर रबर बॉल क्रिकेट असेल, जे पावसाळी क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट जे वर्षभर खेळलं जातं. म्हणजे 1 जानेवारीला सुरुवात होणार 31 डिसेंबरपर्यंत वर्षभर आपण वेगवेगळ्या माध्यमातून मुंबईचं क्रिकेट पाहतो, अनुभवतो. यामध्ये लकवा क्रिकेट असेल, बॉक्स क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, रबर बॉलचं क्रिकेट. पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू पुल केला जातोय. चेंडू आता डीप मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स. नाही, खेळाडू डायरेक्ट त्या ठिकाणी डीप मिड विकेटला हातात झेल देऊन महत्वाचा गडी बाद होतोय. वन ऑफ द बॅकबोन ऑफ दिस टीम बॅक टू द पॅव्हलियन इन द फॉर्म ऑफ आकाश अंजारलेकर इन द पॅव्हलियन नाव. इट्स अ बिग विकेट आणि अतिशय मोठा महत्वाचा मासा गडाला लागतोय तो म्हणजेच आकाश अंजारलेकरच्या रूपामध्ये. गेल्या वर्षी 5 चेंडूमध्ये 5 षटकार, एक वेगळ्या प्रकारची सुरुवात. क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं युअर फॉर्म इज टेम्पररी बट युअर क्लास इज परमनंट. आणि कधी कधी आपण म्हणतो क्लास जातो येतो, मात्र तुमचा क्लास टिकणं आणि ते टिकवणं किती गरजेचं आहे आणि हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरा गडी बाद होते. धावसंख्या 24 एक वेगळ्या प्रकारचं निश्चितच तारीख आहे. कारण 24 एप्रिल 1973 ज्यावेळेस खऱ्या अर्थाने क्रिकेटला एक वेगळ्या प्रकारचा चेहरा मिळाला आणि जवळजवळ 28 वर्ष क्रिकेटसाठी जीवन दिलं ते म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर यांचा वाढदिवस. धावसंख्या 24, 3 गडी बाद झालेले आहेत. मंदार पवार आणि ओमकार नितोरी हे 2 फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या आपण जर पाहिले तर 24. 30 षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत अप्रतिम गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट आणि ओव्हर द विकेट आहे. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू निश्चितच चकून जातोय. चेंडू ते शॉर्ट थर्डमॅनला एक बायच्या रुपयामध्ये धाव मिळते. धावसंख्या 25. 3 गडी बाद. 25. एक वेगळा लकी नंबर भारतीय क्रिकेटसाठी यासाठी आहे
कारण या दिवशी एक सुवर्ण इतिहास लिहिला गेला क्रिकेटच्या इतिहासामध्ये. कारण 25 जून 1983 ला आपण पहिला वर्ल्ड कप जिंकलो कपिल देव निकन सरांच्या नेतृत्वाखाली. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट, शॉट चेंडू हुक करायचा होता, मात्र निश्चितपणे कुठल्या प्रकारचा मोठा फटका बुक करू शकला नाही. चेंडू आता शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक धाव मिळते आणि एका धाव्याने पंचांचा इशारा येतोय लेग बाय. एक अवांतर धाव आणि षटक संपतंय तिसरं. 3 षटकानंतर धाव संख्या 26. 8.67 अशी सरासरी आपल्याला पाहायला मिळते. इफ प्रोजेक्टेड स्कोर इट विल बी 44 इफ दे मेंटेन सच करंट रन रेट. याच रन रेटने गेले तर 44 पर्यंत पोहोचू शकतं. मात्र तुम्हाला गेअर चेंज करावा लागेल. 12 चेंडू तुमच्याकडे आता आहेत. आपण पाहतोय कांदिवली प्रीमियर लीग 2020. यामध्ये जे संयोजक आयोजक आहेत त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, कारण आपण दिलेल्या सर्वांमुळेच ही स्पर्धा अतिशय उत्साहात सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी 4थं षटक घेऊन येते प्रफुल्ल. संघासाठी पहिलं जे षटक टाकलं होतं सुदेशने ते महागडं ठरलं होतं. मात्र आता संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आता मात्र खेळायचा होता कव्हरला, पॉइंटला तो चेंडू फ्रंट फुटला गेले होते, ड्राईव्ह केला होता. मात्र फटक्यामध्ये जास्त आपण म्हणू शकतो ड्राईव्ह करताना थोडस बॅकलिफ्ट कमी वाटली. भूषण भोसले गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. धावसंख्या 27. गिअर चेंज करावा लागणार आहे. बघूया कशा प्रकारे ओमकार आणि मंदार आपल्या संघाला पुढे घेऊन जातात. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण जर पाहिलं तर 16 धावांनंतर एक चांगली सुरुवात केल्यानंतर तदनंतर जर पाहिलं तर केवळ 11 धावा निघाल्या. त्या म्हणजे उर्वरित 13 चेंडू मध्ये तेच मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. मात्र यातून बाहेर यावं लागेल ओमकार. आता मात्र या ठिकाणी ऑफ स्टंपचा चेंडू होता. निश्चित पंचांचा इशारा येतोय वाईड. अवांतर धाव, अजून एक अवांतर धाव संख्या 28. आपण पाहिलं कित्येक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड्स आहेत आणि 28 धाव संख्या 3 गडी बाद. आपण ग्लेन वैथीला देखील पाहणार आहोत. एक जबरदस्त टेनिस विश्वातील एक खेळाडू. हितेश पंढेरेला आपण या संघातून खेळताना पाहतोय केवन किंग्स मधून. पुढचा चेंडू आता मात्र शॉर्ट चेंडू, जास्त उसवी घेतलेला चेंडू, पंचांचा इशारा येतो इट्स अ वाईड. तो कन्सिक्युटिव्ह वाईड बॉल. 2 अवांतर धावा आणि एकूण धाव संख्या 29. या षटकामध्ये काहीतरी वेगळं करावं लागणार आहे. ओमकार मंदारने जर या षटकामध्ये 15 ते 20 धावा कुठल्या तर जवळजवळ 50च्या घरामध्ये तुम्ही पोहोचू शकता आणि तदनंतर एक चांगली गोलंदाजी करून समोरच्या संघाला तुम्ही निश्चितच अडखळीत आणि अडचणीत आणू शकता. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय पुन्हा एकदा भूषण. आता मात्र चांगला फटका लॉफ करतोय आणि एक सेफ स्ट्रोक म्हणू शकतो आपण. एक धाव पूर्ण होते. धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 30. 3 गडी बाद 30 धावा. ओमकार मंदार यांना जास्त वेळ नाही आहे, कारण आता 5 षटकांचा सामना. केवळ जर आपण पाहिले 9ची सरासरी सुरू आहे आणि या षटकातील 4 आणि पुढच्या षटकातील 6 म्हणजे एकूण 10 चेंडू मध्ये जवळजवळ तुम्हाला 22 ते 25 धावा कुठणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी चेंडू खेळायचा होता वेगळ्या दिशेला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि चूक या ठिकाणी बघा होते. मात्र या ठिकाणी एक धाव मिळते. कुठल्या प्रकारचा पंचांचा इशारा नाहीये. बाबा खान आणि या ठिकाणी बायचा इशारा येतो. येस इट्स बाय. सो एक्स्ट्रा रन ऍडिंग इन द स्कोर. स्कोर मूव्स टू 31. 4थं षटक मार्गस्थ गोलंदाजी करतोय भूषण. स्ट्राईकला ओमकार, नॉन स्ट्राईकला मंदार. मंदार आपल्या वैयक्तिक 1 धावावर खेळतोय तर ओमकार आपल्या 1 धावावर खेळताना मात्र इथे गेअर चेंज करणं गरजेचं आहे. तुम्हाला मिळाले चौकार षटकातून जो संघ एका चांगल्या सुस्थितीत येऊ शकतो गोलंदाजी करण्यासाठी भूषण. आता मात्र ऑफ ब्रेक होता, आतमध्ये येतोय, चेंडू खेळून करतोय मिड विकेटला. एक धाव पूर्ण करतोय. मिस फिल्डिंग होते मात्र त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये आणि या 2 धावांनंतर एकूण धाव संख्या जाऊन पोहोचते 3-3 for 3. 3-3-3. 333 जर आपण पाहिलं 33 ला 3 आहेत. मात्र 333 एक वेगळ्या प्रकारचा युनिव्हर्सल बॉस स्पार्टन्स नेव्हर डायज असं म्हणतो त्याचप्रमाणे एक वेगळ्या प्रकारचा लकी नंबर आहे. क्रिस गेल यांचा 333. मात्र धाव संख्या 33 वर 3 गडी बाद. पुढचा चेंडू भूषण यांचा. शॉर्ट चेंडू आखा टप्प्याचा चेंडू पूल करतोय. पूल पॉवरफुल होतो का बघूया. चेंडू सीमा पार. षटका. दॅट द बिग वन.
That's kind of batting really required for Nayan Warriors. And the Warriors batsman has to play like a Warriors here. आपण पाहिलं कोरोनाच्या काळामध्ये कित्येक आपले योद्धा यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी अधिकारी असतील, कर्मचारी असतील, नर्स, डॉक्टर, बृहन्मुंबई महानगरपालिकेबरोबरच खल निग्रणाय, सदरक्षणाय, महाराष्ट्र मुंबई पोलीस हे जे सर्व योद्धा यांना आमचा मानाचा मुजरा आहे. त्यांनी खूप काही मेहनत आपल्यासाठी केलेली आहे. पुन्हा एकदा अलंग विथ द कार्पेट चेंडू येतोय लॉंग ऑनला. एक धाव. एका धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या जाऊन पोहोचते आता मात्र 40. 3 गडी बाद 40 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र कुठेतरी 10ची सरासरी पाहायला मिळते. मित्रांनो, आपण पाहिलं गेल्या जवळजवळ 22 मार्चला लॉकडाऊन झाला आणि त्यानंतर लॉकडाऊन 15 एप्रिल, दुसरा लॉकडाऊन 30, नंतर मग 31 मे आणि या दरम्यान वेगवेगळ्या माध्यमातून जे खेळाडू आहेत, क्रिकेट लव्हर्स आहेत, ते निश्चितच दुरावले होते, क्रिकेट पासून वंचित राहिले होते. मात्र हळूहळू क्रिकेटना सुरुवात होते. नुकतीच मुलुंड या ठिकाणी मुंबई कप 2020 झाला आणि त्या स्पर्धेने सुरुवात झाली. त्यांची सर्व टीम, सचिन कदम, श्रेयस इंदुलकर यांच्या टीमने जे योगदान दिलं आणि त्यानंतर हळूहळू स्पर्धा सुरू झाल्यात मुंबईमध्ये. पाहायला गेलो तर काल देखील टिळकनगर चेंबूर या ठिकाणी मोठी स्पर्धा. आज चारकोप मध्ये जर पाहिलं तर सेक्टर क्रमांक 2 या ठिकाणी एक वेगळी स्पर्धा आहे. त्या ठिकाणी मोठे संघ खेळणार आहेत. शिंपोली या ठिकाणी देखील आज स्पर्धा आहे आणि त्यातील एक खेळाडू आपल्याला सँडी एसपी संघाचा इथे खेळायला पाहायला मिळेल, तो म्हणजे ग्लेन वैती. आणि मुंबई कप 2020 सँडी एसपी या संघाने जिंकला ओमकार देसाईच्या संघाने आणि सुरुवात चांगली केली होती, ज्यामध्ये चतुर जो आपल्या चारकोपचा खेळाडू त्याने अप्रतिम कामगिरी केली, मॅन ऑफ द मॅच फायनलचा ठरला. सर्व हळूहळू सुरळीत होतंय. मात्र मित्रांनो, क्रिकेट बरोबरच आपले जॉब्स, आपल्या नोकऱ्या ह्या देखील आपण सिक्युअर्ड करा. क्रिकेट आपलं प्रेम आहे, क्रिकेट आपलं पॅशन आहे. गोलंदाजी करण्यासाठी ते गितेश पंडेरे जे बॉईज या संघाकडून खेळणारा टेनिस मध्ये आपण पाहतोय. आता मात्र या ठिकाणी ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, चेंडू येतो लॉंग ऑफला. खेळाडू त्या ठिकाणी आहे का बघूया. हळूहळू चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. पहिला चेंडू लेंथ मिळाला, चेंडू ओव्हर पिच मिळाला, बॅटने चांगलं कनेक्ट केलं, टायमिंग केलं. वेगवेगळ्या संघाकडून खेळणारे इप्का असेल, अजंता फार्म आहे, लेदर ज्या टीम आहेत यामध्ये देखील पाम असेल, इप्कासाठी देखील आपण गितेश पंडेरेला पाहतो खेळताना. आणि कित्येक खेळाडू अजंता असेल, पाम असेल किंवा इप्का या कंपनीतून कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर मधील कित्येक खेळाडू खेळत आहेत, कॉर्पोरेट क्रिकेट खेळत आहेत. आणि यापैकी हा खेळाडू देखील आपण पाहतोय गितेश पंडेरे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. शेवटचं निर्णायक षटक घेऊन मात्र निर्णायक षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार, 4 धावा. धावसंख्या 44, 3 गडी बाद. स्ट्राईकला ओमकारला याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. समोर आपण पाहतोय पंचांच्या उजव्या बाजूने आता मात्र राऊंड द विकेट जातोय गितेश. आता मात्र पुन्हा एकदा अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वॉट अ प्लेसमेंट बाय भूषण भोसले. प्रशांत भोसलेने कॅच घेतलेली आहे. एक चांगले प्लेसमेंट होती बघा. जर पाहायला गेलं थोडं एलिव्हेशन मिळालं असतं तर निश्चितपणे ओमकार मिडविकेटच्या दिशेला चौकार मिळू शकला असता त्याच दिशेने, कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्ही निश्चितपणे मॅक्झिमम स्कोर करण्याचा प्रयत्न कराल. धावसंख्या 44, 3 गडी बाद. कांदिवली प्रीमियर लीग आपण KPL 20 4 गडी बाद झालेले आहेत. KPL 2020 यामध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या मोसमातली माझी देखील ही पहिलीच टुर्नामेंट आहे. 16 मार्चला आम्ही शेवटची टुर्नामेंट केली आणि त्यानंतर जवळजवळ आम्ही देखील वेगवेगळ्या माध्यमातून खेळाडूंच्या संपर्कात होतो. मात्र संतोष देसाई आणि विजय मालुसरे आपल्या विभागातील जे उपशाखा प्रमुख यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मी विजय साहेबांना त्याचप्रमाणे जे प्रमुख पाहुणे उपस्थित त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. आता मात्र अलंग विथ द कार्पेट चेंडू होते लॉंग ऑफ ला. 1 धाव पूर्ण करते, कॉल करतोय 2 धावांसाठी आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय. मी आलेले या ठिकाणी सन्माननीय उपशाखा प्रमुख यांना विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. विजयजी, आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. संतोषजी देसाई आणि विजयजी मालुसरे साहेबांना विनंती करतोय साहेब आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी वाईट डिश लॉंगच्या दिशेने, काऊ कॉर्नरच्या दिशेने, चेंडू सीमा पार, चौकार, 1 बाउन्स 4, 4 धावा. 50 अप. शेवटचं षटक या ठिकाणी
पहिल्या षटकामध्ये बघा 16 धावा कुठल्या होत्या जेव्हा सुदेशच्या गोलंदाजीवर तुटून पडला होता अक्षरशः डावखुरा फलंदाज ओमकार. आणि ओमकार रिळकरने एक चांगली सुरुवात दिली होती आपल्या संघाला. कांदिवली प्रीमियर लीग 2020 KPL आपण पाहतोय 2020 या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू ओ दॅट द बिग वन करण्याचा प्रयत्न होता. couldn't get right elevation for the batsman's point of view. उदय साळुंके इज देअर. 3 चेंडूमध्ये 6 धावांवर खेळतोय आणि मंदार 3 चेंडूमध्ये 1 धावांवर नाबाद आहे. धावसंख्या 50, 4 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू लॉंग ऑनला येतोय. 1 धाव पूर्ण करतोय. त्या दरम्यान 2 धावांसाठी गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होत आहे. धावसंख्या 52 आणि एकूण धावसंख्या 52. 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिरा प्रेक्षक आलेत, उपशाखा प्रमुख साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. संतोषजी देसाई, विजयजी मालुसरे आपणास देखील बघा 5 षटकामध्ये ओमकारने केले होते 14, जे आपण पाहतोय 7 चेंडूमध्ये 14 धावा ओमकारने केल्या. 7 चेंडूमध्ये 10 धावा ओमकार रिळकरने केल्या. उदय साळुंके नॉट आउट राहिला. 4 चेंडूमध्ये 8 धावा करून आकाश अंजारलेकर 8 चेंडूत 8 धावा. गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं, विश्लेषण करायचं तर प्रशांत भोसलेने अप्रतिम गोलंदाजी केली. 2 ओव्हरमध्ये निश्चितपणे एका षटकामध्ये 2 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आणि एक जबरदस्त निश्चितच वेगळं पण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. संतोषजी देसाई आणि विजयजी मालुसरे ज्यांचं लाभलेलं आहे अशा सर्वांचा आम्ही निश्चितच आभार व्यक्त करतोय. 10:30ला पहिली इनिंग सुरू झाली. बरोबर 11ला आपल्याला सुरुवात करायची आहे. अंपायरना पाणी घेऊन जा आणि सलामीची जोडी पाठवा चला लवकर. केवन किंग्स व्यासपीठावर उपस्थित संतोषजी देसाई आणि विजयजी मालुसरे आपलं या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मंच पर उपस्थित महानुभाव हमारे बीच उपशाखा प्रमुख विजय जी मालुसरे और संतोष जी देसाई, इनका तहे दिल से धन्यवाद देना चाहेंगे. मुकाबला शुरू है. केवन किंग्स बनाम नयन वॉरियर्स और टॉस जीता था केवन किंग्स ने. पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया, आमंत्रित किया बल्लेबाजी के लिए नयन वॉरियर्स के लिए. पहली अच्छी शुरुआत ओमकार ने की थी जो पहले ओवर में सुदेश के लगभग जिस तरह से शुरुआत की थी और 16 रन उन्होंने निश्चित तौर पर अच्छी बल्लेबाजी कर अपनी टीम के लिए अर्जित किया. उसके बाद अच्छी गेंदबाजी भूषण की हुई जहां पर केवल 2 रन देकर 2 सफलता अर्जित की थी भूषण भोसले ने और वही निर्णायक साबित हुए थे सुदेश चौहान जो बहुत ही महंगे साबित हुए. एक ओवर में 16 रन देकर बहुत ही इकोनॉमी अगर देखा जाए. भूषण भोसले, प्रशांत ने अच्छी गेंदबाजी की थी. प्रशांत ने 2 विकेट लिए थे. भूषण ने एक ओवर में 13 रन थोड़े महंगे साबित हुए. गीतेश पंदेरे थोड़े महंगे साबित हुए. 52 रन बनाए हैं. 53 रनों का लक्ष्य है और बल्लेबाजी के लिए अब गीतेश पंदेरे उनके साथ सलामी के बल्लेबाज महेश बोरना. चलो जल्दी महेश और गीतेश मंच पर उपस्थित महानुभाव उनका भी हार्दिक स्वागत. जे व्यासपीठावर उपस्थित त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपल्यामध्ये त्यांचा आपण सत्कार आणि सन्मान निश्चितपणे करणार आहोत. मात्र आलेल्या पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. कांदिवली प्रीमियर लीग 2020 स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि घर बसल्या देखील आमच्या स्ट्रीट स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी सलामीची जोडी आपण पाहतोय गीतेश पंडेरे आणि त्याच्याबरोबर आहे महेश बोरना. त्रेपन्न धावांचं लक्ष आणि 53 धावा जर तुम्हाला डिफेंड करायचे असतील तर तुम्हाला चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल.
आपल्याला कल्पना गेले 6 ते 7 महिने आपण लॉकडाऊन, कोरोनाचा प्रादुर्भाव जो कोविड-19 वाढले आणि याच्यामध्ये कोरोना योद्धा जे आहेत त्यांचा आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया आणि त्यांना आमचा कांदिवली प्रीमियर लीगच्या वतीने आमच्या सर्व खेळाडूंच्या वतीनं क्रिकेट प्रेमींच्या वतीनं धन्यवाद आणि मानाचा मुजरा, ज्यांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे नर्सेस, डॉक्टर्स, पोलीसमॅन आणि ऑल द नेसेसिटीज दे अलॉंग विथ ज्या अत्यावश्यक सेवेसाठी ज्यांनी योगदान दिले ते सर्व आमचे योद्धा यांचा आम्ही खरोखरच मनापासून त्यांना नतमस्तक होतोय. धावसंख्या 53 धावांची गरज आहे 30 चेंडूमध्ये. बघूया कशा प्रकारे सुरुवात होते. स्ट्राईकला आहे गीतेश पणदेरे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजेच महेश. गीतेश एक जबरदस्त खेळाडू आहे. जर आपण टेनिस विश्वातील पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारे अजय बॉईज या संघासाठी सुरुवात केली सेक्टर क्रमांक 2 आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर लेदर क्रिकेट देखील अप्रतिम खेळतो. एक चांगल्या प्रकारचं या 2-3 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर अल्पावधीमध्ये एक स्वतःचं अस्तित्व तयार केलं आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन येतोय. बॉलर नेम प्लीज. दीपेश. दीपेश चला वेळ घेऊ नका. मोनू बाबा खान मोनू जो अंपायर है हमारे साथ, हमारे जो 2 स्कोरर है, 2 आमचे गुणलेखक प्रणाली रेडेकर आणि याबरोबरच निखिल आमच्या बरोबर आहेत, जे स्टॅटिस्टिशियन सांख्यिकी तज्ञ म्हणून या ठिकाणी आमचे स्कोरर डिजिटल स्कोरर आहेत. त्याचबरोबर आमच्याबरोबर शुभम आहे. त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामॅन राकेश रिकामे असेल, त्याचप्रमाणे राहुल घडवले, संपूर्ण या स्ट्रीट स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर आणि सर्व नितेश धामणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रवण आहेत आपले कॅमेरामॅन आणि राकेश यांना आपण पाहतोय. चला ऑल गेट सेट रेडी फॉर दी सेकंड इनिंग. बघूया एक इनिंग तर संपलेले आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये कोण करतो कोणावर वार आणि कोण घेऊन जातोय भाव. धावा झाल्यात त्या म्हणजे 52. 53 धावांची गरज. स्ट्राईकला गीतेश आणि गोलंदाजी करण्यासाठी दीपेश ओंडरे. पहिला चेंडू डाव्या एष्टीवरचा या ठिकाणी चेंडू होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने. चेंडू सीमा पार चौकार. बघा प्लेसमेंट होती मात्र खेळाडू बाद होऊ शकला असता. ज्या प्रकारचा आपण पाहिला बैठक या ठिकाणी पहिला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला आणि त्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर चौकार. सुरुवात चांगली आहे. यानंतर मी विनंती करेन की नंतरचे 2 संघ जी पुढची मॅच आहे त्या दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस साठी या प्लीज. पहिली इनिंग झाल्यानंतर जो ब्रेक असेल त्या दरम्यान आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस करायचा आहे. त्यामुळे पुढच्या 2 संघाच्या कॅप्टनना विनंती करते टॉस साठी या प्लीज. नेक्स्ट टू टीम कैप्टन प्लीज कम नियर द कमेंट्री बॉक्स फॉर द टॉस ऑफ द नेक्स्ट मैच. अगले मैच का टॉस हम करने जा रहे, तो अगला मैच 2 टीमों के बीच है. उनके कप्तान से निवेदन करना चाहेंगे अब जल्द से जल्द यहाँ पर आए. दीपेश गेंदबाजी के लिए तैयार. स्ट्राइक पर गीतेश. एक जगह पर दीपेश है, एक तरफ पर गीतेश है. तो देखेंगे दीप यहाँ पर किस तरह से गेंदबाजी करेंगे. दूसरी तरफ गीतेश किस तरह के गीत यहाँ पर. और अच्छी गेंद स्लो ओवर. आखिरी समय पर बल्ले का फेस खोला, देखा था, भापा था, परखा था और उस तरह से उस गेंद को खेलना चाहते थे लॉन्ग ऑफ की तरफ, लेकिन खेल नहीं पाए. 1 रन मुकम्मल. रन संख्या 5. एक अलग प्रकार की गेंदबाजी. दीपेश दीपेश गेंदबाजी करेंगे और स्ट्राइक पर है बल्लेबाज अब महेश. पहली बार महेश अब स्ट्राइक पर रहेंगे. पॉइंट पर एक खिलाड़ी है, शॉर्ट थर्ड मैन नहीं लेकिन स्लीप है. एक बैकवर्ड पॉइंट है, एक पॉइंट कवर. लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, मिड विकेट और लॉन्ग ऑन. अगली गेंद बैकफुट पर गए. इस गेंद को खेला है पॉइंट पर. अच्छा स्ट्राइक रोटेट कर रहे हैं और रन संख्या आहिस्ता आहिस्ता स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन. दीपेश दीप. अब त्योहार मनाने का ढंग बदलना होगा. दिए जलाकर नहीं तो दिए बनकर जलना होगा. एक तरफ गीत गीतेश, किस तरह के गीत. यहाँ पर एक सुनहरा मौका था जो पहली गेंद पर स्लॉक स्वीप करने के लिए गए थे और चौवा लगा था. रन संख्या 6. बिना विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी की थी. 52 रन बनाए थे नईन वॉरियर्स ने. अगली गेंद दीपेश की और बेहतरीन स्ट्रोक कवर की तरफ, लेकिन अलग भी तक कारपेट. जब तक कि वहां पर इस गेंद को उमर पहुंचे. 2 रन मुकम्मल. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. अच्छा तालमेल था. ये देखिए आंखों में इशारा हुआ और देखते देखते 2 रन बन गए. अच्छी तरह से मानो जिस तरह से दौड़ रहे थे पैरों में जैसे ऐसे लग रहा था
कि स्केटिंग के शूज बनाकर दौड़ रहे थे। जिस तरह से कॉल दिया था, महेश को पता था कि मुझे डेंजर एंड पर दौड़ना है और 2 रन मुकम्मल। रन संख्या 8. बघूया, जसं म्हणतात क्रिकेटमध्ये 8 आणि कोण कोणाची लावतोय वाट, वाट पाहून झालेली आहे, वाट लावायची वेळ आलेली आहे. पुढचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये, खेळाडू त्या ठिकाणी जातोय. बघूया, खेळाडू बाद, गॉन. गितेश पंधरे बाद होतोय. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, लीडिंग एज जाते. थोडासा डबल माइंड झाला, खेळू की नको खेळू, त्याच प्रयत्नामध्ये खेळाडू परततोय. मोठा धक्का बसतोय तो म्हणजेच K1 किंग्सला गितेशच्या रूपामध्ये. आता मात्र महेश विकेटवर आहे. धाव संख्या 8, 1 गडी बाद. अमित नवीन फलंदाज आलेला है. पहले ओवर की अगर बात किया तो दीपेश उनरे जिन्होंने पहली गेंद पर 54 लिया था, उसके बाद गितेश जैसे बड़ी विकेट यहां पर मिली है और अब यहां पर मैच में वापसी करने का बड़ा मौका है. लेकिन देखेंगे अब महेश और अमित इस पारी को किस तरह से आगे लेकर जाएंगे. दीपेश गेंदबाजी के लिए तैयार, स्लीप लेकर गेंदबाजी कर रहे हैं. एक अच्छा कॉन्फिडेंस उनके पास है. फुल टॉस गेंद, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद. ओ ये देखिए, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा. ये कैच छूटने वाला मौका नहीं है. दिवाली है, लेकिन ये दिवाली इस तरह से मना नहीं सकते आप. एक मौका था, आसान कैच, लड्डू खाने का समय था और एक अलग प्रकार का ये मौका था, लेकिन मौका गवाया. दीपेश ने अच्छी गेंदबाजी की थी, अपने जाल में फंसाया था, लेकिन यहां पर रन संख्या अब देखेंगे. कैच है, छूटा हुआ है, चौवा है या सिक्सर है, और ये लगा सिक्सर. केपीएल छक्का, ये लगा केपीएल सिक्सर. और जो हमारे आयोजक ऑर्गेनाइजर के माध्यम से जो मैनेजमेंट टीम है, उन्हें हम कहना चाहेंगे कि बाउंड्री के नजदीक अपने वॉलेंटियर्स रखे, ताकि बाउंड्री या चौवा छक्का है वो किस तरह से हमें तुरंत यहाँ पर सिग्नल मिले. तो सभी जो वॉलेंटियर्स मैनेजमेंट टीम हमारी केपीएल की है, उनसे निवेदन करना चाहूंगा कि आप बाउंड्री के नजदीक कहीं पर अपने एक वॉलेंटियर रखे, ताकि तुरंत हमें यहाँ पर मौका मिले. गेंदबाजी के लिए पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 14 रन. अब जीतने के लिए रनों की दरकार 39. 24 गेंदों में 39 रन बनाने हैं. 39, 39 धावांची गरज. 24 चेंडू. एक अलग अलग सोच विचार के साथ अब बल्लेबाजी करनी होगी, जहां पर अगर देखा जाए बाएं हाथ के बल्लेबाज अमित, गेंदबाजी के लिए सदानंद धाड़वे गेंदबाजी करेंगे. फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए, जहां पर शॉट स्क्वायर लेग, बैकवर्ड स्क्वायर लेग लिया है. देयर इज नो शॉट फाइन लेग, तो शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग है, डीप स्क्वायर लेग है, डीप मिड विकेट है. जहां पर ओमकार को हम देख रहे हैं, दीपेश को हम देख रहे हैं लॉन्ग ऑन पर. लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी है, कवर है और पॉइंट. गेंदबाजी के लिए तैयार अपने टीम के लिए दूसरी ओवर लेकर व्यक्तिगत पहली ओवर की पहली गेंद सदानंद धाड़वे. स्ट्राइक पर अमित और नॉन स्ट्राइक एंड पर महेश. अमित गावड़े के लिए पहली गेंद, राइट आर्म राउंड द विकेट. एक बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी है, मिड ऑफ नहीं लेकिन कवर अंदर है. एक मिड ऑन है सर्कल के अंदर. अच्छी गेंद, पहली गेंद यहाँ पर तेज रफ्तार वाली गेंद, यहाँ पर जिसे कहते हैं कि म्यूजिक बजाती हुई गेंद निकल गई. परफ्यूम गेंद जिसे कहते हैं, एक अलग प्रकार की गेंद. जिस तरह की जब गेंदबाजी करते थे वेस्ट इंडीज के तेज रफ्तार के गेंदबाज, तो परफ्यूम गेंद जिसे कहते हैं, पूरी तरह से छाती से नजदीक, बहुत ही करीब की वह गेंद थी, जिस गेंद को संभल नहीं पाए और उछाल लेती हुई गेंद थी. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार अगली गेंद, अब शॉर्ट गेंद पुल किया है. डीप मिड विकेट पर आओ खिलाड़ी है, स्क्वायर लेग का खिलाड़ी वहां पर पहुंचेंगे. 1 रन पूरा किया. 1 रन के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन. जीतने के लिए 38 रनों की अभी भी जरूरत है. 38 रन टू विन.
कुछ अलग सोच समझ के साथ यहाँ पर इस मैच को जीतना है, खेलना है। और जब प्रीमियर लीग होती है तो आप मैच को कितने मार्जिन से जीतते हैं, जीतने के बाद वो पॉइंट बहुत कुछ होता है। जब 6 टीमें खेलने हैं, देयर आर 6 टीम्स दे आर पार्टिसिपेट इन दिस टूर्नामेंट एंड व्हेन यू आर प्लेइंग इन प्रीमियर लीग ईच मैच इज अ क्रूशियल मैच फॉर द पॉइंट्स पॉइंट ऑफ व्यू। तो अगर अंक की बात की जाए तो अलग मैच की विचार सोच धारा के साथ यहाँ पर अब बल्लेबाजी गेंदबाजी करने वाली टीम रहेगी। लेकिन अगले मैच के लिए दोनों टीम के कप्तान से निवेदन करना चाहूंगा, टॉस के लिए यहाँ पर है अगला मैच का टॉस, जहां पर हमारा प्रेजेंटेशन बॉक्स है वहां पर आप आए। ऑर्गेनाइजर उन्हें हम कहेंगे अगली गेंद सदानंद की, यहाँ पर ऑन साइड पर खेला हुआ लेकिन शॉट पर खिलाड़ी वहां पर मौजूद, स्क्वेयर लेग पर केवल 1 रन मुकाबला, रन संख्या 16, धाव संख्या झाल्या 16, प्रेक्षक झालेत गोळा आणि याची देही याची डोळा, एक क्रिकेटचा नयन रम्य सोहळा आपण या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरीमध्ये पाहतोय। आपल्याला कल्पना आहे कोरोनाचा काळ कशा प्रकारे आपण लॉकडाऊन पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक क्रिकेटला सुरुवात झालेली आहे। मी विनंती करतोय यानंतरचे 2 ज्या टीम्स आहेत या टॉस साठी या पुढच्या 2 टीम, अमितसाठी पुढचा चेंडू आता मात्र ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी मिळते। एक अवांतर धाव, एक अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते, धाव संख्या 17। बघूया 17 17 किती कोणत्या संघासाठी खतरा होतोय का, थोडस अडचणीत आपण म्हणू शकतो, कारण दोन्ही बाजूला संधी आहे। या ठिकाणी जर विकेट मिळाली, चांगली गोलंदाजी झाली तर संधी मिळू शकते। गोलंदाजी करण्यासाठी सदानंद पंचांच्या उजव्यावर राईट राऊंड विकेट, पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी भिरकावून देतो चेंडू, डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू सीमा पार, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे। व्हाट अ स्टॉप दिस हॅज बीन बाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्लेयर, येस ही सेव्ड 1 or 2 रन्स, धाव संख्या 20। एक चांगला फटका पाहायला मिळाला अमितच्या बॅट मधून, आखूड टप्प्याचा चेंडू होता, अतिशय चांगला पॉवरफुल पूल केला होता, मात्र तो पूल 4 धावा देऊ शकला नाही, धाव संख्या 20। दुसरं षटक मार्गस्थ, सदानंद चांगली गोलंदाजी करत होता, एक वाईड त्यानंतर 3 धावा। शेवटचा चेंडू एक समजून उमजून टाकावा लागणार आहे, तर एका बाजूला महेशला एक चांगला नॉक खेळावा लागेल, तो म्हणजे केवन किंग साठी। आता मात्र या ठिकाणी शॉर्ट चेंडू पूल करतोय, पॉवरफुल सक्सेसफुल ठरतोय, चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून जातोय सीमा पार, दणदणीत केपीएल षटकार, 6 धावा 26। सदानंद धाडवे थोडीशी महागात ठरतायत, जर आपण पाहिलं तर सुदेश थोडासा महागडा ठरला होता ज्यावेळेस 16 धावा निघाल्या होत्या, तदनंतर आपण प्रशांतला पाहिलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती। भूषण आणि गीतेश यांनी अनुक्रमे 13 आणि 12 धावा दिल्या होत्या आणि 1 to go, अजून एक चेंडू शिल्लक आहे, 1 to go आहे। पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 1-1, नंतर वाईड, नंतर 3 आणि आता षटकार, म्हणजे जवळजवळ 5 चेंडू झालेले आहेत। आणि जर आपण पाहिलं धावांची सरासरी जर पाहिलं दुसऱ्या षटकात तर आतापर्यंत 13.50 ही सरासरी आपल्याला पाहायला मिळते, 26-26। गोलंदाजी करण्यासाठी थोडस दडपण आलं असेल, आता एक चांगल्या गोलंदाजीवर आपण म्हणतोय प्रहार करतोय। सदानंदने पहिले 3 ते 4 चेंडू चांगल्या प्रकारे बॅट्समनला टाकले होते आणि तदनंतर एक शॉर्ट चेंडू मिळाला आणि षटकार। आता मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणाला या ठिकाणी बघूया रनआउटची संधी आहे का नाही, एक चांगलं क्षेत्ररक्षण होतं निश्चितपणे ओमकार रिळकर तिथे, थ्रो येईपर्यंत षटक संपतंय, धाव निघते 1, धाव संख्या 27 आणि आता जिंकण्यासाठी धावांचं लक्ष आहे ते म्हणजे 24, 18 चेंडू 26, 18 चेंडू 26 धावांची गरज, 26 रन्स टू विन, 18 balls left, 2 overs has been completed, 27 lost of 1 wicket. We are watching KPL Kandivali Premier League 2020. महादेव पॅकर्स आणि लेगेटिव्ह या दोन्ही संघांमध्ये टॉस होणार आहे, तर मी उपशाखा प्रमुख विजयजी मालुसरे आणि संतोषजी देसाई आपणास विनंती करतोय
ज्या ठिकाणी आपलं प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते हा टॉस करावा. नाणेफेकीचा कौल करूया आपण लेगेटिव्ह आणि माधव पॅकर्स. 2 षटकानंतर धावसंख्या 27, 13.26 ची सरासरी आपण पाहतोय आणि रिक्वायर्ड रेट आता 8.67. गोलंदाजी करण्यासाठी राजेंद्र. राजेंद्र गोलंदाजी करते. स्ट्राईकला महेश. आपल्या वैयक्तिक 15 धावांवर खेळतोय. 5 चेंडूत 15 धावा. एक जबरदस्त षटकार पाहायला मिळाला याच्या बॅट मधून. तोच महेश आता स्ट्राईकला. राईट ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एन कडून पहिला चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा फुल पॉवरफुल ठरतोय. एक वेगळ्या प्रकारची दिवाळी साजरी करतोय बघा. जसं आपण म्हणतो दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा फराळ, आपण कोणाला करंजी आवडते, कोणाला चकली आवडते, मात्र हा बेसनचा लाडू दिसतोय. ज्या पद्धतीने फटका मिळतोय, चेंडू सीमापार षटकार. टॉस करूया आपण महादेव पॅकर्स आणि लेगेटिव्ह. विजय मालुसरे यांना आपण पाहतोय. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेले आहेत लेगेटिव्ह. तर आपण काय घेतलं? लेगेटिव्ह बॉल ऑफ बॅट बॉलिंग. तर लेगेटिव्ह टीमने टॉस जिंकलेला आहे. यानंतरचा होणारा सामना आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक जबरदस्त महेश बोरनाक एक जबरदस्त इनिंग खेळतोय. अप्रतिम, सुरेख. ओ दॅट द ब्युटिफुल डिलिव्हरी. स्लोअर वन. गती परिवर्तन केलं होतं. याला म्हणतात राजेंद्रचं कमबॅक. राजेंद्रने देखील दाखवलंय. कांदिवली प्रीमियर लीग 2020 मध्ये मी देखील या ठिकाणी माझ्या मॅच जिंकून देण्यासाठी झालेलो आहे. आणि दुसऱ्या बाजूला महेश देखील सांगतोय की 21 धावा मी केलेल्या, त्यामध्ये 2 उत्तुंग षटकार आहेत. बघूया गोलंदाजी करताना अजून काय वेगळं पण पाहायला मिळेल. राजेंद्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. षटकाधी फुटचा चेंडू राईट मोर द विकेट. स्ट्राईकला आहेत ते म्हणजे महेश. आपल्या वैयक्तिक 21 धावांवर खेळत आहेत. खूप दिवसानंतर येस 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 कदमवाडी विजयजी असतील, संतोषजी देसाई यांचं आगमन आपण पाहतोय. एक वेगळ्या प्रकारची सुरुवात आणि एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 34, 1 गडी बाद. अमित गावडे 4 धावांवर खेळतात. तर महेश बोरनाक यांना आपण पाहतोय वैयक्तिक 22 धावा. राजेंद्र अप्रतिम गोलंदाजी करतात. 34 धावा, 1 गडी बाद. 30 षटक मार्गस्थ. डावखुरा बॅट्समन अमित. स्ट्राईकला डीप मिड विकेटला आपण खेळाडू पाहतो. डीप स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन आहे आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट थर्डमॅन नाही, मात्र एक बऱ्यापैकी यश शॉर्ट थर्डमॅन आहे. आपण स्लीप म्हणू शकत नाही. एक बॅकवर्ड पॉइंट आहे, कव्हरला एक खेळाडू घेतला आणि आता मात्र डीप पॉइंटचा खेळाडू आहे, त्याला आणलंय ते म्हणजे सर्कलच्या आतमध्ये. तो आहे शॉर्ट सिली मिड विकेटला. या ठिकाणी मिड विकेटला आपण पाहतोय खेळाडू शॉर्ट मिड विकेटला. पुढचा चेंडू आता. ओ दॅट द ब्युटिफुल अँगल बनवतोय. ऑफ ब्रेक. डावकुऱ्या फलंदाजाला थोडासा चकवा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि निश्चितच जी कला आहे बघा, ही तुमची कला आहे. तुमच्याकडे असलेल्या कलेवर तुम्ही जर जास्त प्रेम केलं तर तुम्हाला निश्चितपणे क्रिकेटमध्ये तुम्हाला जर एखाद्या गोष्टीमध्ये जर प्रावीण्य मिळवायचं असेल तर प्रॅक्टिस. आणि राजेंद्रने दाखवून दिले. मगाशी त्याने एक चांगला लेग ब्रेक टाकला ज्यावेळेस चकवलं होतं महेशला. आणि आता अमितला त्याने, लेफ्टी बॅट्समन आहे डावखुरा, त्याला त्याने ऑफ ब्रेक टाकला आणि थोडंसं बाहेर काढला चेंडू. शॉर्ट थर्डमॅन देखील एक आहे आणि बॅकवर्ड पॉइंट आहे. राजेंद्र षटकाधी फुटचा चेंडू. सामना करतोय अमित. आता मात्र या ठिकाणी इन दी एअर आहे. मिड विकेटला खेळाडू आहे. शॉर्ट मिड विकेट. खेळाडू बाद गॉन. आपल्या जाळ्यामध्ये अडकवतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रयत्न होता, मात्र एलिव्हेशन तेवढं नव्हतं, टायमिंग मुळात नव्हतं. अमित गावडे लवकर खेळले तो फटका आणि खेळाडू बाद होतोय अमितच्या रूपामध्ये. गॉट आउट इन द फॉर्म ऑफ शॉर्ट मिड विकेट. गॉट नाईस कॅच हॅज बीन टेकन अँड राजेंद्र गॉट द विकेट. धाव संख्या आपण पाहतोय. एकूण धाव संख्या 34. बघा कहाणी में ट्विस्ट. षटक राजेंद्रचं एक जो पहिला षटकार लागला तो किती निर्णायक होता बघा. कारण तो षटकार जर लागला नसता, म्हणून क्रिकेटमध्ये आपण म्हणतो जर तर किंतु परंतु या शब्दांना कुठलंही स्थान नाही. 5 चेंडू झालेले आहेत. धाव संख्या 7 या षटकामध्ये अद्याप मिळालेली आहे. म्हणजे 13 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हा शेवटचा चेंडू राजेंद्रला अतिशय उत्कृष्टरित्या टाकावा लागणार आहे, कारण या चेंडूवर सामन्याचं खूप काही समीकरण अवलंबून आहे. 13 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. स्ट्राईकला महेश 8 चेंडूमध्ये 22 धावांवर एक तुफानी खेळ करतोय. आणि नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज येतोय नॅनो.
राजेंद्र, राज, ओ डाव्या यष्टीवर होता चेंडू, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. बॅट्समन जास्त ऑफ स्टंपवर बऱ्यापैकी गेले होते, शफल केलं होतं थोडस जोरदार, म्हणजे आपण जलद गतीने टाकलेला चेंडू आपण पाहिला. राजेंद्रकडे चांगलं व्हेरिएशन आहे, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला या खेळाडूमध्ये पाहायला मिळते. लेग ब्रेक आहे, ऑफ ब्रेक. आता मात्र जलद गतीने थोडासा ऑफ कटर ऑफ स्टंप वरून टाकला असता थोडासा बाहेरून, तर तो थोडासा आतमध्ये निघू शकला असता. मिडल लेग स्टंप मध्ये चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि पंचांचा इशारा वाईड. आता धावांची गरज आहे 18. 13 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. सामना सुरू आहे केवन किंग्स विरुद्ध नैन वॉरियर्स. गोलंदाजी करतो राजेंद्र, स्ट्राईकला महेश. आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट, दॅट द बिग वन, अनदर वन. इट्स अ माइटी ब्लो हॅज बीन डन बाय महेश बोरनाक इज ऑन फायर. 12 चेंडूत 12 धावांची गरज. पहिला चेंडू षटकार, शेवटचा चेंडू षटकार. बघा किती चांगले चेंडू टाकले होते राजेंद्रने. पहिला चेंडू षटकार आणि शेवटचा थोडासा लेग ब्रेक टाकायला गेले आणि तोच टायमिंग केला जो एक आपण म्हणतो आवडता फटका महेशचा, आणि तो टायमिंग मुळे षटकार गेला. 28 धावा, 9 चेंडू मध्ये 4 षटकार आहेत. आणि एक वेगळ्या प्रकारे महेशला आपण संघासाठी जिंकताना एक वेगळ्या प्रकारे संघाला घेऊन जाताना पाहतोय महेश बोरनाक. आणि निश्चितच महेश ज्या प्रकारे धावा लुटतोय, एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्या खेळाडूंना देतोय. आलेले सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे बांधव जे मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्यांना देखील ही दीपावली सुख समृद्धीची, भरभराटीची आणि चांगल्या आरोग्याची जावी. त्याचप्रमाणे आज नववर्ष देखील आहे. गुजराती बांधवांसाठी देखील पाडव्याच्या आणि या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. हे षटक थोडस महागडं, कारण या षटकामध्ये खूप काही घडलं. पहिल्या षटकात चौकार चेंडूवर आल्यानंतर, षटकार आल्यानंतर शेवटचा चेंडू ज्या प्रकारे महेशने कनेक्ट केला, अप्रतिम. तुषार कदम आता स्ट्राईकला आहे. 9 चेंडूत 28 धावा, धावसंख्या 41 झालेली आहेत. नाबाद आहे महेश आणि गोलंदाजीसाठी तो अक्षय चव्हाण. पहिला चेंडू अक्षयचा. आता मात्र या ठिकाणी हुक करतोय चेंडू डीप लॉंग लेगच्या डोक्यावरून. हा देखील उत्तुंग दणदणी षटकार, अनदर बिग वन, केपीएल सिक्सर. आता मात्र या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची बॅटिंग करतोय. तुषारने देखील सांगितलंय की मी देखील थांबणार नाहीये, मी देखील तुमच्यावर आलेला आहे. येस, नंतर आपण सचिनला देखील पाहणार आहोत. सचिन देखील एक जबरदस्त खेळाडू आहे. कांदिवली विलेज या संघामधून आग्रे कोळीच्या स्पर्धेमध्ये आपण सचिनला पाहतो. ग्लेन वैती याला आपण बघणार आहोत. कोणत्या संघामधून बघूया. खूप दिवसानंतर, महिन्यानंतर नाही तर वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला या ठिकाणी विजय मालुसरे आणि संतोष देसाई हे या ठिकाणी भेटले. आज या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आता मात्र या ठिकाणी अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता तुषार. हो 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 हो, एक धाव, पंचांचा इशारा, लेग बाय. इट्स अ लेग बाय. सो 1 एक्स्ट्रा रन ऍडिंग इन द स्कोर. स्कोर मूव्स टू 47. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 6. 1 बिग स्ट्रोक अवे फ्रॉम द विक्टरी ऍज पर एज केवन किंग इज कन्सर्न. नैन वॉरियर्स या संघाला या पहिल्या मॅच मधून काय घ्यायचं आहे ते एवढंच की सुरुवात चांगली झाल्यानंतर मधल्या मिडल ओव्हर मध्ये आपण काय केलं ते. आता मात्र या ठिकाणी शेवट गोड करतोय. याच्यासाठी कल्ल केला होता 8 आणि इच्छा माझी पूर्ण केली असंच म्हणेल तुषार. आणि महेशने या ठिकाणी दाखवून दिलंय पुन्हा एकदा, येस टायगर जिंदा आहे. पहिल्याच मॅच मध्ये दाखवलंय. 10 चेंडू मध्ये 34 धावा, 54 धावांचं लक्ष सहज पूर्ण केलं या ठिकाणी. पाच षटकारांची तुफानी खेळी. महेश बोरनाक इज ऑन फायर. काय जोरदार टाळ्या बघा. स्टँडिंग ओव्हिएशन मिळते या बॅट्समनला. गीतेश पंडेरे बाद झाल्यानंतर महेशने सर्व सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली, दाखवून दिलं केपीएल मध्ये केवन किंग्स एखाद्या राजाप्रमाणेच किंग प्लेड लाईक अ चॅम्पियन हियर. इन व्हॉट इनिंग दिस हॅज बीन प्लेड बाय महेश बोरनाक इज ऑन फायर. बघा, नैन वॉरियर्स यांनी 5 षटकामध्ये 52 धावा केल्या होत्या, 4 गडी बाद केले. चांगलं आपण पाहिलं ओमकार आणि 14 आणि 10चं जे एक